सध्या राज्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढते, त्याचबरोबर पाणी टंचाईचं संकटही गंभीर होत चाललंय। नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागात परिस्थिती अधिकच बिकट आहे, तर जळगावसह छत्रपती संभाजीनगरात सुद्धा पाण्याची परिस्थिती भीषण आहे। पाण्याच्या या परिस्थितीवरचा एनडीटीव्ही मराठीचा हा ग्राउंड रिपोर्ट पाहूयात। मे महिन्याच्या तोंडावर पाण्याच्या समस्येनं राज्यातील नाशिक, जळगाव आणि संभाजीनगरला ग्रासलंय। नाशिक जिल्ह्यात तब्बल 180 गावं आणि पाड्यांवर टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय, तर पेठ या आदिवासी तालुक्यातील अनेक वाड्या वस्त्यांवर पाण्यासाठी जीवघेणी धडपड पाहायला मिळतेय। कसा आहे हा संघर्ष पहा। हे दृश्य आहे पेठ तालुक्यातील तिरडे गावाचं। इथल्या विहिरीनं अक्षरशः तळ गाठलाय। डोक्यावर हांड्यांचे थर घेऊन महिला पायपीट करत विहिरीवर पोहोचतात। पाणी भरण्यासाठी इथे अक्षरशः हांड्यांचे नंबर लावले जातात। पाण्यासाठीची ही वणवण महिलांसाठी नवी नाही। अनेक वर्षांपासून हे चित्र इथं पाहायला मिळतं। जलजीवन मिशन सारख्या योजना कागदावरच असल्याची खंत मात्र गावकरी व्यक्त करतात। पाणी आमच्या गावात नाही, दरवर्षी डोक्यावरच न्यावं लागतं। आणि ही जल मिशन योजना आली ना, हे फक्त कागदीत दाखवलेलं आहे, ते पाणी आलंच नाही। योजना त्याच्या विहिरीला भरपूर पाणी आहे, पण मग गावापर्यंत पोहोचेल नाही। इथं जरी कालपर्यंत ना टिपलूनच आम्ही भरला, पण आज सकाळी टाकली 2 टँकर टाकली। कधी येतं टँकर? आज सकाळी। किती दिवसांनी? नाही म्हणजे आज पहिल्यांदा झालं। काल ह्या विहीर उपसून टाकली आणि मग। दुसरीकडे मोहपाडा गावात तर परिस्थिती आणखीनच गंभीर आहे। इथं लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत प्रत्येक जण दिवसातील 5 ते 6 तास फक्त पाणी भरण्यात घालवतो। जयवंती हरी टोपले 73 वर्षाच्या आहेत। गेल्या 40 वर्षांपासून त्या विहिरीवर जातात आणि पाणी भरतात। अंगाखांद्यांवर नातवंडांना खेळवण्याच्या वयात आजींना मात्र खांद्यांवर हांड्यांचं ओझंच वाहावं लागतंय। घरातील नळाला पाणी आलेलं मी माझ्या उभ्या आयुष्यात पाहिलेलं नाही, असंही त्या सांगतात। स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही हीच परिस्थिती कायम आहे। ते घेऊन येतात। आजी, काय पाण्याची अडचण आहे? पाण्याची अडचण म्हणजे आम्हाला डोक्यावर वाहायला लागत आहे। आता आम्हाला आमचे सासूशी वाहला आणि आता आम्हालाही वाहायला लागत। आता आमच्या सुनांचं हेच दिवस, तर रातना दिवस कित्येक रातचे जाऊन तिथे झोपायला लागत, पाणी नाही विहिरीला। तिथे जाऊन झोपावं लागतं। किती वर्ष आले तुम्हाला पाणी वाहत आहे? आता मला तर 40 वर्ष झाली। 40 वर्ष आले विहिरून पाणी आणतं। पाणी येतच नाही का घरी? नाही, पाणीच नाही। बरं, तर कित्येक हाल काढायचं। आम्हाला नळ पाहिजे। नळ पाहिजे म्हणजे दिवस सगळा पाण्यातच जातो का? काय करता? आम्हाला काही काम नाही सुस, पाण्यातच दिवस जातो। पण बघत आहोत खरं तर ही परिस्थिती आहे की माझे सासू सासरे असेल, मी असेल, आता माझे सुना असतील, सगळं काही आम्ही पाणी व्हायचंच काम करतो। दिवसभरातले आमचे नाही काही तर जवळपास 7-8 तास जे आहेत ते पाणी आणण्यातच जातात आणि त्यामुळे आमच्या घरी नळाला पाणी कधी येणार असाच प्रश्न जे आहे ते उपस्थित करतात। रात्री 9 वाजल्यानंतर मोहपाड्यात शांतता पसरते, मात्र दुसरीकडे विहिरीवर महिलांची धडपड पाहायला मिळते। गावातील हेमलता पवार या दिवसा कामावर जातात आणि संध्याकाळी घरी आल्यावर सासू आणि आपल्या लहान मुलीसोबत विहिरीवर पोहोचतात। जगण्याचा संघर्ष इथूनच सुरू होतो। मी कामाला जाते, त्याच्यामुळे मी आताच येते पाण्याला। घरी जेवण झालंय का? हा, स्वयंपाक राहिला ना माझा, त्याच्यामुळे मला जायचं आहे। आपण बघत आहोत खरं तर त्या कामावर देखील जातात, अशा प्रकारे घरी आलं की स्वयंपाकाला देखील पाणी नसतं आणि पाणी घेऊन त्याकरता घराकडे देखील निघालेले आहेत। आणखी ते बघितलं तर एक आजी देखील आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। आजी, काय गावात पाणी येतं का? काय पाण्याचं? मोहपाड्यापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या तोंडवळ पाड्यावर लहान वयातच मुलांच्या खांद्यांवर पाण्याची जबाबदारी येते। 3रीत गेल्यानंतरच मुलांना विहिरीवर पाठवलं जातं। छोटी ही मुलगी आहे, तिच्याशी आपण बोलूया। दीदी, काय नाव तुझं? गायत्री। शाळेत जाते का? हो। कितवीत आहे? 4थी। इथे पाणी भरायला कधी येते? रोज। रोज पाणी भरायला येते। हे काय प्यायचं पाणी का आता? हो। आता किती पाणी भरलं तू? केव्हा आली होती? मगाशी आली होती। तर राहिला कुठे मग तू? तोंडवळ गावात। किती लांब आहे इथून?
आपण बघत आहोत 4थीतली ही मुलगी आहे, गायत्री तिचं नाव आहे. अशा प्रकारे विहिरीतून पाणी भरण्याचं काम खरं तर ती करते. आणखी काही इथे मुली आहेत, महिला चिमुकल्याबाई चिमुकल्या आहेत. दीदी काय नाव तुझं? पाणी ही मूलभूत गरज असताना देखील अनेक गावांमध्ये अशी परिस्थिती असेल तर ही चिंतेची बाब आहे. अजून मे महिना पूर्ण व्हायचा आहे, त्यामुळे राज्यावरील पाणी संकट अधिक गडद होणार का असा सवाल ही दृश्य पाहून उपस्थित होतो. मात्र ही परिस्थिती केवळ एकट्या नाशिक जिल्ह्याची नाही, तर तिकडे जळगावातही पाण्याची परिस्थिती भीषण आहे. इथे तर 75 वर्षांनंतरही पाण्यासाठी संघर्ष सुरूच आहे. चारमळे पाड्यावर हर घर नल योजना केवळ कागदावरच असल्याचं वास्तव समोर आलंय. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातल्या सातपुड्याच्या पर्वतरांगातील हे भीषण वास्तव. पाण्यासाठी दाही दिशा हीच परिस्थिती सातपुड्याच्या पर्वतरांगात असलेल्या आदिवासी पाड्यावर पाहायला मिळते. यावल तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या चारमळी या आदिवासी पाड्यावरील बांधवांना संघर्ष करावा लागत असून रस्ते, वीज, पाणी या मूलभूत सुविधांपासून आजही हा पाडा वंचित आहे. निदान स्वच्छ पिण्याचं पाणी तरी मिळावं अशी हाक आदिवासी बांधव देत आहेत. 2023 मध्ये जलजीवन मिशन योजनेअंतर्गत हर घर नल ही योजना या पाड्यासाठी मंजूर करण्यात आली. तरी ऊन असो वा थंडी किंवा पाऊस, पिण्याच्या पाण्यासाठी लहान मुलांपासून ते महिलांपर्यंत सर्वांनाच पाण्यासाठी पायपीट करावी लागते. सरकारला आम्ही एवढंच मागणी करणार की आमचं पाणी पुरवठा आहे ते पूर्ण करून द्यावं आणि आमची काही लाईनची व्यवस्था आहे, आमचं रोडचं ते आहे ते करून द्यावे, एवढीच आमची नम्र विनंती आहे. 75 वर्षापासून मतदान करत आहे, पण आमच्या गावाला कोणी लक्ष देत नाही आहे. आता पाणीचं एवढं तुमची समोर त्रास होतो आहे, कोणी येता का आमच्याकडे? कोणी येता नाही आहे. जलजीवन मिशनची कामं मंजूर झाली तरी प्रत्यक्षात कंत्राटदारानं काम थांबवलंय. योजनेअंतर्गत खोदण्यात आलेल्या विहिरीचं कामही अद्याप अपूर्ण आहे. बघायला गेलं तर आजही आदिवासी पाड्यांवरची परिस्थिती जी आहे ती अतिशय विदारक आहे. एकीकडे ज्या गावामध्ये अद्यापही वीज पोहोचली नाही तिथे शासनाच्या योजना ज्या आहेत या पोहोचल्या, मात्र फक्त या योजना ज्या आहेत त्या कागदांवरच आहेत का असा प्रश्न देखील आता आदिवासी बांधवांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे किमान माणूस म्हणून आम्हाला जगण्याचा अधिकार मिळावा आणि मूलभूत सुविधा आम्हाला मिळाव्या अशी रास्त अपेक्षा जी आहे हे आदिवासी बांधव शासनाकडे व्यक्त करत आहेत. मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव. चारमळी पाड्यावरील ग्रामस्थांची आर्तहाक आता तरी प्रशासन ऐकणार का हाच खरा प्रश्न आहे. जलजीवन मिशनचं अपूर्ण काम पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थ करतायत. नाशिक आणि जळगावात पाणी टंचाईची स्थिती आपण पाहिलीच, मात्र याहून भयावह अवस्था छत्रपती संभाजीनगरात पाहायला मिळतेय. पैठण तालुका तहानेनं व्याकुळ झालाय. गावागावात पाण्यासाठी पायपीट करावी लागतीये. डोक्यावर रणरणट ऊन, पायाखाली तापलेली जमीन, तरीही रोज डोक्यावर हांडे घेऊन पाणी मिळवण्याची शर्यत सुरू होते. गावातील पाण्याचं सर्वच स्रोत आटलेत, विहिरी कोरड्या पडल्यात. त्यामुळे जिथं पाणी असेल तिथं गावकऱ्यांची झुंबड उडतीये. महिला, लहान मुलं, वृद्ध जो तो आपल्या ताकदीनुसार पाण्याची भांडी उचलून घरी नेतोय. मी सध्या छत्रपती संभाजीनगरच्या आडू तांड्यावर आहे. गावात भीषण पाणी टंचाई आहे. आता फक्त एक विहीर उरली जिथे पाणी आहे आणि तिथे सकाळी अशी सगळी गर्दी होते. या गावातील या सगळ्या महिला सकाळी उठल्यावर पहिलं काम काय असेल तर ते या ठिकाणी पाणी काढण्यासाठी, ते शेणण्यासाठी अशा बकेटे टाकतात आणि आता त्या हे सगळं पाणी शेणताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे एकंदरीत मराठवाड्यातील ही भयावह सगळी परिस्थिती आत्तापासूनच जाणवते आणि अशी ही सगळी चढावड सुरू असते आपलं हंड भरून घेण्यासाठी. आडू आणि या परिसरातील अनेक भागांमध्ये अशीच परिस्थिती आहे. अनेक गावांमधल्या विहिरी आटल्या आहे, बोरवेल देखील आटले आणि त्यामुळे पाणी उरलेले जे जिथे सोर्स आहे, एखादी विहीर आहे, त्या ठिकाणी अशा महिला, लहान मुलं सगळ्यांची धावपळ सकाळी असते फक्त ते एक हंडाभर पाणी मिळवण्यासाठी. आणि हे पाणी देखील कसं आहे तर ते पिऊ शकत नाही, कारण टँकरने किंवा झारचं पाणी विकत घेऊन पिण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. या विहिरीतलं पाणी फक्त वापरण्यासाठी घेतात, मात्र त्यासाठी देखील अशी झुंबड. काय परिस्थिती आहे मावशी, म्हणजे एवढी सकाळी सगळी एवढी झुंबड का उडते? पाणी नाही आम्हाला, नेऊन पाजू राहिलो आम्ही. आम्हाला पियाला पाणी नाहीये. काय पाणी नाहीये पियाला. आम्ही ढोरं पण दुसरी जागी पाणी पाजून आणू राहिलो.
इथं पाण्याची लई टंचाई आहे. बरं, या गावात एवढंच एक विहिरीत पाणी उरलंय म्हणून तुम्ही सगळे इकडे येतात का? नाही इथं पाणी थोडं थोडं आहे म्हणून नेतो एक एक हांडे कसं तरी. बरं, हे पाणी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे सगळं हिरवगार पाणी आहे जे पिण्यावर आहे. पाणी कसं काय पिणार आहे आम्ही? ते पाणी पितच नाही लगी अजिबातच. इकत पाणी आणा लागतो आणि मग प्यावा लागतो. तरी इथं झुंबड उडते. हा तरी उडतोय झुंबर. हम्म. मग कस काय पिणार? हे काय पाणी सगळी आजी काय आहे? तेच पाणी भेटत नाही आम्हाला. तसंच गढूळ पाणी कुठं पाहून आणतो आम्ही एक एक हांडा. कुठंच पाणी भेटत नाही आम्हाला. आम्ही सकाळी उठल्या पाण्याला सारे जेवढे लोक आहेत तेवढे लोक पाण्याला पळत आहे. इथं एक एक हांडा पण भेटत नाही पाणी आम्हाला. बरं, एवढी सगळी पायपीट करूनही विहिरीचं पाणी पिण्यासाठी वापरता येत नाही, कारण टँकरमधून विहिरींमध्ये ओतलेलं पाणी अतिशय गढूळ आहे. त्यामुळे हे पाणी केवळ जनावरांना पिण्यासाठी वापरलं जातं आणि घरगुती वापरासाठी खासगी टँकरचं पाणी खरेदी करावं लागलंय. एका हंड्याला 5 रुपये आणि एका ड्रम मागे 50 रुपये, म्हणजे दिवसाआड प्रत्येक कुटुंबाला 80 ते 90 रुपयांचा खर्च करावा लागतो. मराठवाड्यात भीषण पाणी टंचाई आत्तापासूनच जाणवायला सुरुवात झाली आणि हे दृश्य त्यासाठी बोलके आहे. हे हंडाभर पाण्यासाठी रोज वाट पाहावं लागते टँकरची आणि 5 रुपयात करा चालू. ते काय तुम्ही भरताय ते भरा तुमचं. हा, किती रुपयाला हंडा घेतात? 5 रुपयाला. काय परिस्थिती आहे पाण्याची? पाण्याची परिस्थिती लई आहे. कामाला जाऊ मंगळवारी पैसे द्यायला लागत ट्रॅक्टरवाल्याची. आमच्या गावात पाणीच नाही. कामाला जायचं का पाणी आणायचं, काय करायचं, कुठून आणायचं पाणी? लोक हिरीवर घेऊन देते का? संभाजीनगरातील अब्दुलपूर तांडा आज विकासाच्या दुहेरी कात्रीत सापडलाय. गावात सिमेंटचे रस्ते झाले, आधुनिक इमारतीही उभ्या राहिल्या. गावानं भौतिक प्रगतीची शिखरं गाठली. मात्र निसर्गाच्या कोपानं आणि नियोजनाच्या अभावानं या चकचकीत रस्त्यांवर आता पाण्यासाठी घागरी रिकाम्या लोळतायत. गावाचा कायापालट झाला असला तरी पिण्याच्या पाण्यासाठी मात्र गावकरी आजही तहानलेलाच आहे. विकासाची ही झळाळी भीषण पाणी टंचाई पुढे फिकी पडली आहे. गावाची लोकसंख्या 1100च्या पार, पण प्रशासनानं या अवाढव्य लोकसंख्येसाठी पाठवलेला मदतीचा हात म्हणजे केवळ एक टँकर. 1100 लोकांची तहान भागवण्यासाठी एक टँकर म्हणजे समुद्रात थेंब टाकण्यासारखा प्रकार. एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पाऊस कमी होणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे आणि खास करून मराठवाड्यात दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज देखील वर्तवला गेला आहे. आणि सध्या मराठवाड्यात आत्तापासूनच पाणी टंचायला जी आहे तर ती जाणवत आहे. मी छत्रपती संभाजीनगरच्या अब्दुलपूर तांडा आहे आणि हे दृश्य तुम्हाला दाखवतोय. हे हंडे खाली पडलेले हे सगळे हंडे आहेत जे 5 रुपयाला एक हंडा या महिलांना विकत घ्यावा लागतो आणि रोज या महिला घरासमोर अशा हंडे ठेवतात. जेव्हा टँकर येईल त्यानंतर हे हंडे, हे ड्रम हे सगळे भरून घेतले जातात. हे विदारक चित्र फक्त एवढ्या एका तांड्यापुरतं नाही तर अनेक भागात अशी परिस्थिती. आणि या तांड्यावर बी मी तुम्हाला थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करतो. ही जो प्रत्येक घर, इथे जो घर तुम्हाला दिसेल त्याच्या समोर अशा पद्धतीने हे असे ड्रम लावलेले आहे. टँकर आला की ही ड्रम भरून घेतली जातात. सरकारी एक टँकर सुरू झालाय, मात्र त्यातून येणारं पाणी या गावकऱ्यांना किंवा या तांड्यावरच्या लोकांना पुरत नाही. त्यामुळे विकत पाणी घेण्याची वेळ आलेली आहे. अशा पद्धतीने प्रत्येक घरासमोर तुम्हाला असं हा ड्रम पाहायला मिळेल. असली रांग लागली. आता टँकर आला की भरायचं. टँकर आला तर भरतो. 5 रुपयाला हंडा आहे. पाणी काय 8 दिवसात नंतर येतो आम्हाला दुसरं वापरायला पाणी. आणि प्यायला पाणी दररोज जर घेतलं 5 रुपयाला हंडा. किती हंडे घेता रोज? रोज 4 हंडे घेतो. 4-5 हंडे. आणि वापरायला मग 8 दिवसाच्या नंतर येतो. कसं आंघोळ बिंगोळ काय होतं की नाही? मग होते आंघोळ, पण तेच वापरून थोडा हे करून करावं लागत थोडा. मग विकत घेतो आम्ही प्यायला पाणी. ते बाहेरचं पाणी एरी सोडल्यावर खराब होतो. ते पाणी पिण्यात आलं तर दवाखान्यात टाकतो. मग विकत पाणी आम्ही घेऊन पिऊ राहिलो. मग लोकांनी जनावरांचं कसं करता मग? आता जनावर घरात इथंच नाही ना, लांब लांब शेती आहे तिथंच आहे ना. दारात म्हणजे जनावर नाहीच ना घरी. जिथं पाणी तिथं नेऊन सोडले. हा, जिथं पाणी आहे तिथं नेऊन सोडले. शेतात आहे तिकडं लांब शेत आहे, मग तिकडं ढोर जनावर राहतो. मे महिना सरला नाही तोच आता भीषण पाणी टंचाईचं संकट उभं राहिलंय. त्यातच यंदा मराठवाड्यात पावसाचं प्रमाण कमी राहण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या पाणीबाणीच्या संकटावर मात कशी करायची हा प्रश्न प्रत्येकासमोर उभा ठाकलाय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.